पुढच्या बातमीकडे मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य अत्यंत संतापजनक आणि असंवेदनशील आहे असं रोहित पवार यांनी म्हटलंय। रांगेत उभे राहणारे गोरगरीब शेतकरी आहेत, काळाबाजार करायला ते काही सत्तेतील मंत्री नाही असं रोहित पवार यांनी म्हटलंय। कुंभमेळ्याच्या कामांमध्ये केलेल्या काळ्या बाजाराबाबत लवकरच पुराव्यासकट बोलणार असा इशाराच रोहित पवार यांनी दिलाय। पण आता सध्या पेट्रोल डिझेलच्या युद्धामुळे थोडं निश्चित त्याच्यामध्ये थोडी कमी होती, पण आता सध्या मुबलक डिझेल पेट्रोल सगळ्यांकडे या ठिकाणी आहे। पण फक्त हे जे कॅन घेऊन सगळे 500 हजार लोक बसलेले आहेत आणि नंतर मग ते रस्त्यावर घेऊन ब्लॅकमेल करतायत, विकतायत। सगळेच नाही, काही लोक गरजू पण आहेत की ज्यांना आवश्यकता आहे त्या कॅनमध्ये, पण त्यातले बहुतांशी लोक 80% लोक आता ब्लॅकमेल करायसाठी उतरलेले आहेत। कोणी पोरांना धरायचं, महिन्यात धरायचं, 100-200 रुपये रोज घे, 150 रुपये रोज घे, ही 30 लिटरची टँक भरून घे, ही कॅन भरून घे आणि तेच पेट्रोल नंतर डिझेल आलं की 100 ते 150 रुपयाला बाहेर विकायचं। हा सर्रास धंदा लोकांचा चाललेला आहे। मला वाटतं जर या कॅन वगैरे बंद केल्या तर हा सगळा विषय सुरळीत होणार आहे। जिल्हाधिकारी, कलेक्टर यांनी हा निर्णय घेतलेला आहे। साहेब, जे मंत्री आहेत, या राज्याचे मंत्री आहेत, सिनियर मंत्री आहेत, ते काय बोलतात की जे शेतकरी आहेत ते नफाखोरी करतात। मला त्यांना सांगायचे, शेतकरी काय मंत्री नाहीत नफाखोरी करायला, नाही तर काळा बाजार करायला। आणि त्यांना मला एवढं सांगायचंय की खूप तुम्ही असं लोकांबद्दल काही बोलू नका, नाहीतर नाशिकमध्ये होणारा जो महाकुंभ आहे त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने नफाखोरी झाली, काळा बाजार सरकारकडनं झाला, तो आम्ही लोकांपुढे त्या ठिकाणी आणणारच आहोत। त्यामुळे कृपा करून सामान्य लोकांना अडचणीत तुम्ही आणू नका, त्यांच्याबद्दल अपप्रचार करू नका। आज जी काही अडचण आहे ती पूर्णपणे केंद्र सरकार हे डिझेल आणि पेट्रोल लोकांना देऊ शकत नाही, म्हणून आजची अडचण आहे।